खऱ्या बातम्या वेगाने, आवाज तुमच्या हक्काचा, अहिल्या न्यूज 24 आवाज सातपुड्याचा, आता YouTube. माळेगाव परिसरातील जीवघेण्या हल्ल्याचा बळी ठरला खेडा येथील युवक. 12 दिवसांच्या झुंजीनंतर मृत्यू. मुख्य आरोपी अटकेत, महिला आरोपी फरार. तेल्हारा पोलिसांकडून शोध मोहीम सुरू. जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा येथील युवक अंकुश बाळकृष्ण खरात याच्या मारहाण प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 4 जून 2026 रोजी अंकुश खरात हा ट्रॅक्टर व 12,000 रुपये घेऊन कौठा येथे चारा आणण्यासाठी जात असताना त्याच गावातील आरोपी प्रदीप उर्फ देवा राजाराम कोकरे व सीमा प्रदीप कोकरे यांनी त्याचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. माळेगाव बाजारा परिसरातील आरा मशीन जवळ आरोपीने दुचाकी आडवी लावून ट्रॅक्टर थांबवला. त्यानंतर कोणतीही चर्चा न करता लोखंडी रॉडनं अंकुशच्या डोक्यावर व शरीरावर बेदम मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. तसेच त्याच्याजवळील मोबाईल फोन व 12,000 रुपये काढून घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान अंकुश याचा भाऊ अर्जुन खरात याने शोध घेत असताना ट्रॅक्टर रस्त्यालगत उभा असल्याचे दिसून आले. त्यानंतर शोध मोहीम राबवल्यावर अंकुश हा शेतात गंभीर जखमी व बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ तेल्हारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी अकोला व नंतर छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आलं. उपचारादरम्यान अंकुशला शुद्ध आल्यानंतर त्याने झालेल्या घटनेची माहिती कुटुंबियांना दिल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांनी त्याच्या दोन्ही पायांना तसेच हात व पायाच्या बोटांना गंभीर फ्रॅक्चर झाल्याचे निदर्शनास आणले होते. मात्र प्रकृती खालवत गेल्यानं 16 जून 2026 रोजी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर 17 जून रोजी अंकुश खरात यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर खेरडा येथून तेल्हाराकडे आणण्यात येत असताना नातेवाईक व समाज बांधवांनी न्यायाच्या मागणीसाठी आंदोलनाची भूमिका घेतली. याबाबत पोलीस प्रशासनाला पूर्वसूचना देण्यात आली होती. मात्र पोलीस प्रशासनाने माळेगाव बाजार परिसरातच नातेवाईकांना रोखले. यावेळी IPS अधिकारी निखिल पाटील, तेल्हारा पोलीस प्रशासन, RCP पथक तसेच मोठ्या संख्येने समाज बांधव घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवत पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाईबाबत आश्वासन दिले. दरम्यान मुख्य आरोपी प्रदीप उर्फ देवा राजाराम कोकरे याला पोलिसांनी अटक केली असून महिला आरोपी अद्याप फरार आहे. तिचा शोध तेल्हारा पोलीस निरीक्षक संतोष शिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता BNS कलम 118(1) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून मृत्यूनंतर पुढील गंभीर कलमे समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. प्रकरणाचा पुढील तपास तेल्हारा पोलीस प्रशासन करत आहे. अंकुश खरात यांच्या निधनामुळे खेरडा गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी समाज बांधवांकडून करण्यात येत आहे. तर जे काही घटना घडलेली आता मला पूर्ण माहिती आहे. असं नाही झालं पाहिजे होतं. आणि तुमचं काय म्हणणं आहे सांगा मला. मी स्वतः आलेलं आहे. तुमचं काय तिथेपर्यंत यायचं काही गरज नाही. मी स्वतः अकोटतून आलेले आहे 1 तास 1.5 तास पासून. तुम्ही सांगा कोण आहे नातेवाईक आपले? अंकुशच्या नातेवाईक ते वडील आहेत त्याच्या मागं. साहेब 14 दिवस झालं एक आरोपी दाखवायला आहे, दुसरा आरोपी पताही नाही त्यांचा. आणि ज्या दिवशी त्याला अरेस्ट करायला गेले की तुमचे शिपाई, तर हे काय म्हणले आम्हाला, हे काय म्हणलं माहित आहे का, आमच्या जो लेडीज पोलीस नसल्यामुळे आम्ही तिला नेऊ शकत नाही, आम्ही उद्या सकाळी नेऊ. म्हणजे तिला पळायला यांनी चान्स देऊन टाकला आणि त्या दिवसपासून साहेब ती फरार आहे. आज त्याचा एवढं निर्गळ हत्या केली त्याची. आणि ते 14 दिवसामध्ये जर एकच सिंगल आरोपी तुम्ही जमा करता आणि बाकीचे सगळे मोकाटे, तर काय करायचं आहे? 2 आरोपी आहे आपले FIR मध्ये, जे तुम्ही कंप्लेंट दिले होते ना. ते नंतर तुम्ही चौकशी आम्हाला पोलीस स्टेशनला बोलावं लागत होतं. काय कोण कोण लोक आहे विचारायला लागत होतं, नाव आमचे विचारायला लागत होते. कंप्लेंट कोण दिले होते? आम्ही त्या दवाखान्यात भाऊ दिले होते. आज आहे ना तुम्ही दिले होते ना. तुम्ही दोघांचं नाव टाकले होते. दोघांचं टाकलं, पण आम्ही असं म्हणून टाकलं की दोघं तर आम्ही पाहिले, पण जे नंतर पळाले ते तुम्ही शोध काढू शकता त्याचा. या दोघांना त्यांचा पिशार झाला असता तर ते नाव सांगत होते कोण कोण आहे. कोणी त्याच्यात तयारच नाही होऊन राहिले. ते कोण कोण आहे म्हणजे काय वाटते तुम्हाला? अजून कोण आहेत त्याच्या मांग? तुम्ही आता सांगून ते पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा सांगतील तेव्हा सांगतील. काही प्रॉब्लेम नाही. कारण की हे लोक आहेत 4-5 लोक, त्यांची टोळी खूप मोठी आहे, दहशत मोठी आहे त्यांची. त्यामुळे हे लोक आणि जेव्हा पोलीस स्टेशनला जातात हे काय आम्हाला तेवढंच काम आहे का? आम्हाला तेवढं हे कंटिन्यू पोलीस स्टेशनला जावं हे काय म्हणतात, आम्हाला तेवढंच काम आहे. आम्हाला तेवढंच काम आहे. हे जसं या 14 दिवसामध्ये हे कंटिन्यू पोलीस स्टेशनला जाऊ राहिले, काहीच रिस्पॉन्स नाही.
ते म्हणतात आम्हाला तेवढंच काम आहे का? अहो, अजून भरपूर काम आहेत आमच्या नाही, मागे. ते चुकीचं ज्या आहे. दिवशी लेडीज भेटली त्या दिवशी मी साहेबांना काय म्हटलं की म्हटलं जमा करून घ्या तुम्ही ते बी. साहेब म्हणत आम्ही रातची करू शकत नाही. मग झालं म्हणलं ठीक आहे तुमच्या हिशोबानं करा. मग नंतर ते होतं सिरियस मला मग नव्हतं लांबून. त्याला फोन लावला म्हटलं, यांची तुम्ही साहेब जमा सिंगल करा भानगड लागत दाखवायची होती. गावात सिंगल. नाही तर एक ते सिंगल फरार त्या होईल. लोकांची. इतके त्यानं गरीब काय लोक आहेत. मला आश्वासन दिलं की जमिनीत गेली तर आम्ही काढून आणू. मग आता का नाही आणत काढून तुम्ही? कोण म्हणे असं? साहेब म्हणले मला ती जमीन मध्ये लपली तर हा काढून आणू. खरोखर आणू शकतात कुठं गावात? आणू शकतात साहेब पण मधून नाही राहत तशी नाही, बात. 100% आपल्याला आणायचं आहे. तुम्ही बोलले नाही बोलले आपल्याला आणायचंच आहे. आरोपी आपल्याला आणले तेव्हा आपल्याला वरिष्ठ विचारणार ना की तुमचं आता काय झालं. आता ते अंकुश आता मरण पावलं तर आपल्याला कलम वाढ करून 302 करायचं. ते तर होईनच 302 साहेब. मर्डर गुन्ह्यामध्ये ते आपण होणारच आहे. सोडणारच नाही आरोपीला. जे काही असो, 1 असो 2 असो 3 असो, पण तुम्ही जे काही आम्हाला सामनेवाल्याचं हे आलं की बा जसं तुम्ही काही करा पण आमची बाई जाणार नाही ते. जाणार नाही असं नाही, नाही. म्हणजे आम्हाला अजिबात अशी होणारच नवस नाही. नाही. असं थोडी होणार. महिला ते असो, म्हटलं म्हणून पुरुष काय असो, त्यांना काय कोणी ते असो. जाऊ नाही येणार. 14 दिवसात खरं साहेब हे आबरू हो, सापडत ते नाही. थोडा शोधले पण आता काय झालंय थोडं हे बदली में झालं. हे आता नवीन तुमचे लोक ठाणे आम्हाला म्हणतात तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. विश्वासाचं नवं नाव अहिल्या न्यूज 24 आवाज सातपुड्याचा. आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत. अहिल्या न्यूज 24 बातम्या जशा आहेत तशाच.